विध्वंसनमध्येच वशीकरण पण प्रकार येतो हां. आणि विध्वंसन म्हणजे थोडक्यात सगळ्या प्रकारे कुटुंबाचा नाश. ओह! सगळ्या प्रकारे म्हणजे जर 4-5 जणांचं कुटुंब असेल, तर एक अतिशय दुर्धर आजाराने बेडरिडन होऊन जाईल. हं. आर्थिक नुकसान दर महिन्याला वाढत जाईल. ओके. कर्ज दर महिन्याला वाढत जाईल. तरुण मुलं असतील, तरुण मुली असतील, त्यांच्या सगळ्या प्रकारची प्रगती थांबून राहील. ओके. कुठल्याही प्रकारे काहीच चांगली गोष्ट तिथे घडणार नाही. आणि शेवटी मग जेव्हा नाकीनऊ होतात ना एखाद्या व्यक्तीला, हं. की आपला फायनान्सच जर बंद झाला, तर मनुष्य जगणार कसं? करेक्ट. मग ते सुसायडल थॉटपर्यंत जातं, की आता आपल्याला ओह! हा त्रास सहन होत नाही. मग ह्याच्यातनं गुरुकृपा असेल, कोणीतरी एखादी उपासना केलेली असेल, पूर्वपुण्यही असेल, तर ती माणसं एखाद्या चांगल्या गुरुपाशी पोहोचू शकतात किंवा ओके. दत्त महाराजांपाशी पोहोचू शकतात, स्वामींपाशी पोहोचू शकतात. तेवढीच लोकं याच्यात वाचू शकतात. ओके. नाहीतर पूर्ण घराचा विनाश. म्हणजे संपूर्ण कुळसुद्धा तिथे संपून जातं. म्हणजे पुढची ओह! जनरेशनसुद्धा पुढे होत नाही. बापरे! संतती होणार नाही, मॅरिड लाईफ टिकणार नाही, घटस्फोट, क्लेश, सगळ्या प्रकारे नुकसान म्हणजे विध्वंसन.